आज प्रसाद जरा लवकर तयार झाला. कपाटातून एक ठेवलेली कुर्ता काढला. खरं तर त्याने तो जेमतेम 2 वेळाच घातला होता. एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि शेजारच्या रमाच्या लग्नात. आईच्या 10 वेळा ओरडून झाल्यावर प्रसाद आवरून बाहेरच्या खोलीत आला. खोली म्हणजे त्याचं घर, म्हणजे चाळीतील 10 बाय 10च्या 2 खोल्या. सगळा संसार त्यातच. एवढ्या 2 खोल्यात प्रसादचं जग सामावलं होतं. अंथरुणाला खेळलेली एक वयस्कर आजी, तिची खाट बाळंतपणाला आलेली त्याची बहीण, थकलेली आई वडील, सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते. अशात आज घरात वेगळाच उत्साह होता. प्रसादला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होता आज. शेजारच्यांनी काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं प्रसादला. तसं प्रसादला आत्ताच लग्न करायचं नव्हतं. अजून कशात काही नाही, त्यात अजून एक भर कशाला असं म्हणत होतात. पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या. प्रसाद एका कंपनीत अकाउंटमध्ये कामाला होता. अतिशय मेहनती, प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा प्रसाद. अवाजवी खर्च, दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या. याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूशी देखील म्हणायचे. पण त्याला कधीच फरक नाही पडला. पण आज प्रसादच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता. उलट चिडचिड होत होती. त्यात भर म्हणजे चाळीतील जवळजवळ सगळ्यांना माहीत झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत ते. त्यामुळे सकाळपासून कोणीतरी येतच होतं घरात आणि त्याची खेचत होते. त्याचा पारा चढवत होता. त्याचे वडील, नेनेकाका आणि प्रसाद असा त्यांचा ताफा निघाला. चाळीतल्या लोकांनी आधीच ढीगभर शुभेच्छा दिल्या होत्या. त्याला आता आपण कोणत्याही युद्धाला जातोय असा फील येत होता. जो तो काम फक्त करूनच ये अशा आवाक्यात बोलत होता. ते सगळे पोहोचले एकदाचे मुलीच्या घरी. त्यांची स्थिती पण प्रसादला त्याच्याच सारखी वाटली. तशीच चाळ, तसेच लोक, घरात जागोजागी केलेली चाकापाक, अगदी सगळं. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या. मुलाची कसून चौकशी झाली. प्रसादला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला. सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालीचं निरीक्षण करत होते. प्रसादला श्वास घेणं की नको असं वाटायला लागलं होतं. तेवढ्यात मुलीची एंट्री झाली. अगदी साग्रसंगीत पद्धतीने हातात कांदे पोहेचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले. तेव्हा त्याची नजर झाली. इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं. त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली. प्रसादला हायस वाटलं. दोघांची नजरानजर झाली. प्रसादच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती. दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं. एरवी अगदी ताठ कणा घेऊन चालणारा प्रसाद आता मात्र थंड पडला होता. दोघेही रूममध्ये होते, पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे ठरत नव्हतं. शेवटी प्रसादच धीर करत बोलला, नाव काय तुमचं? तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं, आनंदी. काय आवडतं तुम्हाला? वाचन करायला. आता रूममध्ये परत शांतता पसरली. पुढे काय विचारायचं हा प्रश्न प्रसादला पडला होता. त्याच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता. तेवढीच त्यांना साथ. तुम्हाला काही विचारायचं का? तिने मानेनेच नकार दिला. तुम्हाला काहीच नाही विचारायचं? प्रसाद तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता. नाही, तिने शांततेत उत्तर दिलं. मी तुम्हाला पसंत आहे का? तिने मानेनेच होकार दिला. त्याला काय विचारावं आता हा प्रश्न परत पडला. दोघेही बाहेर आले. आम्ही कळवतो अशा वचनावर ते निघून गेले. प्रसादला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं. पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा प्रसाद मेंदू आणि मन याच्यामध्ये अडकला होता. त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं आणि आनंदी ही आवडली होती. अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. त्याने आत्ता नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न ठरलं तर? प्रसादची मनस्थिती खचत चालली होती. त्याला एकलाच निवडायचं होतं आणि त्याने नकार कळवला. पण मनातून त्याला याचं खूप वाईट वाटत होतं. मग सुरू झालं परत रोजचंच रुटीन. घरात मात्र त्याने सांगून टाकलेलं, जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत त्याचा लग्नाचा विषयही काढणार नाही कोणी. म्हणून 2-3 महिने झाले असतील याला. आज प्रसादला ऑफिसला जायचा वेळ झाला होता. आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलवलं होतं. ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता. प्रसाद घाईघाईतच घरातून बाहेर पडला. लोकल पकडली, दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला. बसला गर्दी तशी कमीच होती. कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडीने.
प्रसादचं लक्ष एका सीटवर गेलं. तिथे आनंदी बसली होती. आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती. तिच्या केसांची बोट तिच्या गालावर खेळत होती. एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी, पण काय म्हणेल ती? मी स्वतः लग्न मोडून आता स्वतःचं सलगी करतोय. तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला. स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला, तर पाकीट नव्हतं त्याचं. दुसरा खिसाही शोधला, पण पाकीट नव्हतंच. त्याला जणू धक्काच बसला होता की कोणी खिसा कापला असेल का, की पडलं असेल. 2 मिनिट तो स्वतःशीच बोलत होता. कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला. आतापर्यंत बसमधील बारीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती, त्यात ही आलीच. आता तर त्याला घामच फुटू लागला. तिकीट घेणंही महत्त्वाचं होतं, पण पैसे? स्वतःवरच त्याला राग येत होता. तेवढ्यात मागून आवाज आला, हे घ्या. त्याने पाहिलं तर आनंदी होती. त्याला अवघडल्यासारखं झालं. काय करावं हे सुचत नव्हतं. तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली. तो तसाच उभा होता. नक्की काय घडलं याचा अंदाज बांधता तो सीटवर बसला. तिकीटही काढली. साधं तो तिला थँक्यूसुद्धा म्हणण्याचा चान्स नाही दिला तिने. पण ऑफिसमध्ये आज प्रसादचं वागणं काही वेगळं होतं. एरवी कामात बुडालेला प्रसादचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं. त्यात घरून फोन आलेला की तो पाकीट घरीच विसरला आहे. त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता. पण राहून राहून त्याला आनंदी आठवत होती. नेहमी लवकर जाणारा प्रसाद दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला. सेम लोकल पकडली आणि तीच बसही. चढल्या चढल्या त्याची नजर तिला शोधू लागली, तर ती आजही त्याच जागेवर बसली होती. त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला. तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं. धीर करत तो बोलला, हाय. तिने पाहिलं त्याला आणि गोड स्माईल दिली. काल मी पाकीट विसरलो होतो, त्यामुळे तो गोंधळला होता. त्याचा गोंधळ तिने ओळखला. त्याला अडवत ती बोलली, होतं असं कधी कधी. त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे. त्याने पैसे देऊ केले. तिनेही काही न बोलता घेतले. दोघेही शांत बसले होते. ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाऱ्याच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते. कालप्रमाणेच तिचा स्टॉप येताच ती उठली. त्याची इच्छा नव्हती, तरीही त्याला बाय म्हणावं लागतं. ती गेल्यावर तो उगाचच खिडकीला डोकं लावून स्माईल करत होता. खरं तर प्रसादला खूप बोलायचं होतं, पण कसं ते कळलंच नाही. पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणारही नव्हतं आणि तिलाही भेटायचं होतं. आता यातला सुवर्णमध्ये म्हणजे लग्न. पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का, आणि घरी तरी कसं सांगायचं? अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी, आणि त्या तयार होतील का, आणि त्याचं दुसरीकडे कुठे ठरलं असेल का? असे एक न अनेक प्रश्न प्रसादला सातवत होते. नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला. तरीही त्याने धीर धरून विचारायचं ठरवलं. सगळ्यात आधी आनंदीच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं. लग्नाच्या पुढच्या दिवशी तो मानसिक तयारीसह गेला. सगळं आधी ठरवून अगदी ताठपणाने गेला. तिच्या सीटवरही बसला. ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती. त्याला विचारायचं होतं, पण शब्द फुटत नव्हते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला, हाय. त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या सगळ्या कॉन्फिडन्स गळून पडला. तिने परत एक गोल्ड स्माईल दिली, पण काही बोलली नाही. तुम्ही इकडे जॉब करता का? त्याने धीर धरत विचारलं. हो, फक्त एवढंच उत्तर आलं. आत्ता? हो. घरचे कसे आहेत? तो छान आहेत. आणि तो पॉज घेत बोलला, मग काय चाललंय सध्या? काही विशेष नाही, रोजचंच. ती जेवढ्याच तेवढं बोलत होती. आता मात्र त्याला राहवत नव्हतं. त्यानं विचारलं, तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं? आनंदी त्याच्याकडे पाहत बोलली, नाही हो, राग कसला. तो तुमचा निर्णय होता आणि तो काही विचार करूनच घेतला असेल ना. प्रसाद क्षणभर स्तब्ध झाला. त्याला निर्मळ विचार करणारी माणसं असतात. हो, पण तरीही मला थोडं बोलायचं होतं, जर तुम्हाला चालणार असेल तर. हो, बोला ना. तुम्ही नंतर कुठे, म्हणजे लग्नाचं वगैरे नाही ना अजून? तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना. पहिली स्टेप तर झाली. आता पुढे तो मनात भोकत होता, म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता. त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो.
पण आता मला असं वाटते की मी माझा निर्णय बदलावा. म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली. म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का? 2 क्षण ही गोंधळली. काय बोलावे तिला समजत नव्हते. तिने काही वेळ घेतला आणि बोलली, मला कळालं की तुम्ही काय बोलला, पण मीही कोणतं खेळणं नाही आहे ना. जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं, परत मनात आलं की खरेदी केलं. माझ्याही भावना आहेत. तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता उपाय. हे चुकीचं आहे का? मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही पाहत? आतापर्यंत साधी सोजवळ असणारी आनंदी आता मात्र चांगलीच तापली होती. आणि हे प्रसादला अजिबात अपेक्षित नव्हतं. प्रसादने सरळ हार मांडली. तो समजून गेला की आनंदी दुखावले. मला माहिती आहे मी चुकलोय आणि मी माफी ही मागायला तयार आहे. आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो. पण मला तुमची साथ हवी आयुष्यभर. मला माहिती आहे तुम्ही दुखावलाय, पण माझा कोणताही आग्रह नाही आहे तुम्हाला. हवा तेवढा वेळ घ्या, मी थांबायला तयार आहे. एव्हाना आनंदीच्या डोळ्यातून गंगाजळू वाहू लागल्या होत्या. याला कळत नव्हतं नक्की काय करावं. अहो, त्याने त्याचा रुमाल दिला तिला. खरंच सॉरी, पण तुम्ही अशा रडू नका. लोक बघायला लागले तिकडे. तशी आनंदी शांत झाली. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. प्रसाद पुरता हिरमुरला होता. थोडा वेळ गेल्यावर आनंदीच बोलली, मग पुढे? तर हा डिम्म बोलला, काही नाही, अजून 2 स्टॉप नंतर उतरेन. काय? त्याच्या केविलण्याच्या चेहऱ्याकडे बघून आनंदीला हसू आवरत नव्हतं. ती उठली आणि जाऊ लागली. प्रसादला सगळं संपल्यासारखं वाटत होतं. तोच आनंदी बोलली, रुमाल नकोय. त्याने हात पुढे केला. तर ती बोलली, उद्या घरी याल तेव्हा देईन. आणि ती निघून गेली. काही वेळ हा तसाच बसून होता. नंतर त्याला उमगलं की आनंदीने घरी बोलवले. अशा प्रकारे एकाताची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली. आनंदी लग्न करून प्रसादच्या घरी आली. त्याचं घर अगदी तिच्यासारखंच होतं, फक्त माणसं वेगळी. त्यांच्या चाळीतील घरात एकांतता तो कसला, सतत माणसांची रेलचेल. खरं तर लग्नानंतर प्रसादला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं, पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं. असं आनंदीनेही कधी हट्ट केला नाही, पण न चुकता रोज एक गुलाब मात्र आनंदीला भेट असत. त्या दोघांचा संसार सुरू झाला. आनंदी अगदी सगळं जमेल तसं करायची. घरासाठी काही दिवस ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. ती संपली आणि आनंदी कामावर रुजू झाली. इतर सुनांसारखं अगदी पहाटे उठून सगळं आवरून आनंदी कामावर जात असे. तिची धावपळ त्याला दिसत होती, पण काही पर्याय नव्हता. तिनेही कधी त्याला तक्रार केली नाही. एकदा मात्र प्रसादला यायला खूप उशीर झाला होता. आनंदी जेवायची थांबली होती. त्याला फोनही लागत नव्हता. आनंदी कासावीस झाली होती. सगळे झोपी गेले तरीही ती दाराशी उभी होती. एकदाचा प्रसाद घरी आला, पण तोही नशेत. लग्नानंतर पहिल्यांदाच प्रसादचा असा अवतार तिच्यासमोर होता. काही सुचत नव्हतं. त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. धडपडत कसा तरी दाराशी आला तो. तिने त्याला सावरलं आणि त्याच्या रूम म्हणजे किचनमध्ये नेलं आणि समोर बसवलं. घरच्यांना त्रास नको म्हणून तिने कुणाला उठवलं नाही. त्याला चहा करून दिला. थोडासा सावध झाल्यावर त्याला जेवूही घातलं आणि झोपवलं. ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली. दुसऱ्या दिवशी प्रसाद उशिरा उठला. डोकं ठणठणत होतं. चहाऐवजी सकाळी सकाळी लिंबू सरबत दिलं तिनं. त्याने काही न बोलता पिलं. तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली. तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती, पण घरी नव्हतं सांगितलं. त्यालाही आवरायला सांगितलं. दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी. अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली. का, कशासाठी विचारायची सोय नव्हती. त्याने ऑफिसमध्ये कळवलं. दोघेही चौपाटीवर गेले, पण दोघात संवाद नव्हता. तिने दोघांसाठी एकच पुडी खारे शेंगदाणे घेतले आणि दोघेही किनाऱ्यावर बसले. बराच वेळ गेल्यावर प्रसाद बोलला, आय एम सॉरी. नक्की कशासाठी? तिने खोचक प्रश्न विचारला. रात्रीसाठी. ही कितवी वेळ? कितवी म्हणजे? पहिल्यांदाच. तुझी शपथ. कारण समजेल. आनंदी अगदी हळूवार त्याच्या मनाचा शोध घेत होती. खरं तर ती कडाकडा भांडूही शकली असती, पण तिला तो पर्याय नव्हता वाटत. सांगाल का कारण? तेव्हा कुठे प्रसाद मनातलं बोलता झाला. काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन दिलं. सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार.
पण तसं झालंच नाही. प्रमोशन मिळालं कुणाला, मॅनेजरच्या मेहुण्याला, जो फक्त 1च वर्ष झालं लागलाय आणि माझं ज्युनियर आहे. प्रसाद स्वतःवर हसला. कसं नशीब असतं ना, एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं? हार. ताईची डिलिव्हरी आहे, आजीचं दुखणं आहे, सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावू मी, सांग ना. त्यात बाबाही थकलेत. मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम. मी त्यांचा धडधाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात. तर काय फायदा माझा? आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. तुलाही असंच वाटत असेल ना, कसल्या माणसाची गाठ बांधली. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूंनी मी फेल झालोय. तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसाल तरी मला कळतं की मी कुणाला सुखात नाही ठेवू शकत आहे. मी हरलोय आनंदी, मी पूर्णपणे हरलोय. आनंदी पहिल्यांदा प्रसाद असं तुटताना बघत होती. तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले. कोण म्हणतं तुम्ही हरलाय? फक्त आताची वेळ आपली नाही आहे, बस. आई बाबा, ताई, आजी आणि मी, आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे. प्रमोशन आहे, फक्त हे आयुष्याची रेस नाही आहे. आज नाही तर उद्या नाही तर परत कधीतरी मिळेल. पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला नाही शक्य. आणि तुम्ही कशाला काळजी करता? मी आहे ना तुमच्यासोबत. सगळं नीट होईल. आपण सगळे सोबत असू तर काही अशक्य नाही आहे. मला नाही नको आहे तुम्ही आलेलं हे एक गुलाब, पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे. आपण दोघं कमवू, हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू. पण मला वचन द्या, इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही. त्याने आनंदीला वचन दिलं. दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्य देखील दोघांचं बोलणं ऐकून हसतमुखाने सूर्यास्ताला निघाला होता. आनंदीने प्रसादच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होती. इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद प्रसादच्या चेहऱ्यावर होता, तर त्याला आपल्या काळजी करणारा नवरा मिळाल्याचं समाधान आनंदीच्या चेहऱ्यावर होतं. दोघांची लग्नगाठ अजूनच दृढ झालेली. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.